ठाण्यातील डीमार्टमध्ये फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एका ग्राहकाने डीमार्टमधील कर्मचाऱ्याच्या मदतीने तब्बल 20,000 रुपयांच्या वस्तू अवघ्या 886 रुपयात बाहेर नेण्याचा प्रयत्न केला। मात्र सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला। मानपाडा येथील खेवरा चौक परिसरातील डीमार्टमध्ये 17 जून रोजी ही घटना घडली। खरेदी केलेल्या वस्तूंसह बाहेर पडणाऱ्या ग्राहकाकडे 886 रुपयांची पावती होती। मात्र त्याच्याकडील सामानाचे प्रमाण पाहून सुरक्षा रक्षकांना संशय आला। तपासणी केली असता त्याच्याकडे तब्बल 20,062 रुपयांच्या 39 वस्तू आढळून आल्या। यामध्ये तूर डाळ, चहा पावडर, काजू, पिस्ता, तूप, तेल, चॉकलेट, बिस्किट आणि इतर वस्तूंचा समावेश होता। चौकशी दरम्यान संबंधित कॅशियर हा आपला मित्र असल्याचं ग्राहकाने सांगितलं। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता कॅशियर वस्तू स्कॅन न करता केवळ स्कॅनिंगचा दिखावा करत असल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, ठाणे।